So the next question is, what does the window function do in SQL? ओके, तर SQL मध्ये विंडो फंक्शन काय करतो? तर अ विंडो फंक्शन इज ए फंक्शन दॅट परफॉर्म्स अ कॅल्क्युलेशन अक्रॉस द सेट ऑफ रोज that are somehow related to the current row called window frame. म्हणजे somehow current आपण थोडी टेक्स्ट हाईट वाढवून घेऊ. somehow current रो शी रिलेटेड आहेत अक्रॉस द सेट ऑफ, तर त्यांच्या सेटवर काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर त्याला विंडो फंक्शन वापरतात. आणि ती जी फ्रेम असते ज्याच्यात ऑपरेशन परफॉर्म केले जातात त्याला विंडो फ्रेम म्हणतात. तर हे ॲग्रिगेट फंक्शन्ससारखे नाही आहेत की विच कोलॅप्स द रोज इन टू वन. रोजना एकाच ह्याच्यात कोलॅप्स करत नाहीत हे ॲग्रिगेट फंक्शनसारखे. तर ते विंडो फंक्शन्स रिटर्न द व्हॅल्यू फॉर ईच रो इन द रिझल्ट सेट. विंडो फंक्शनमध्ये काय होतं, प्रत्येक व्हॅल्यूसाठी प्रत्येक रोसाठी वेगळी व्हॅल्यू मिळते रिझल्ट सेटमध्ये. विंडो फंक्शन लेट यू डू रो बाय रो कॅल्क्युलेशन्स व्हाईल स्टील लुकिंग ॲट ए डेटा अक्रॉस द मल्टिपल रोज. तर याच्यामध्ये काय होतं, विंडो फंक्शन रो बाय रो कॅल्क्युलेशन्स करता येतात, त्याच्यामुळे आपल्याला रो बाय रो कॅल्क्युलेशन्स करता येतात आणि डेटा अक्रॉस द मल्टिपल रो. आणि तरी पण डेटा मल्टिपल रोच्या अक्रॉस बघता येतो, म्हणजे रो बाय रो ऑपरेशन्स पण करता येतात आणि डेटा अक्रॉस द मल्टिपल रोज पण बघता येतो. तर ते व्हॉट आर दे यूज्ड फॉर. तर विंडो फंक्शन्सचे यूज काय आहेत, तर रँकिंगसाठी, रनिंग टोटलसाठी, मूव्हिंग ॲव्हरेजसाठी, पर्सेंटाईलसाठी आणि लॅग किंवा लीड कंपॅरिझनसाठी. रँकिंगसाठी, रनिंग टोटलसाठी, मूव्हिंग ॲव्हरेजेससाठी, पर्सेंटाईलसाठी किंवा आणि लॅग किंवा लीड कंपॅरिझनसाठी. आता ते कसे काम करतात ते बघू. हाऊ डू दे वर्क. तर सिंटॅक्स, विंडो फंक्शनचं सिंटॅक्स काय, ओव्हर, त्याच्यानंतर पार्टिशन बाय, त्याच्यानंतर ऑर्डर बाय आणि मग रोज बिटवीन. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल बघू. फाइंड द रनिंग टोटल ऑफ द सेल्स फॉर ईच एम्प्लॉई ऑर्डर्ड बाय डेट. आता तर कसं करणार, एम्प्लॉई आय डी, ऑर्डर डेट, अमाऊंट, सम ऑफ टोटल, सम ऑफ अमाऊंटची सम पाहिजे आपल्याला, ओव्हर पार्टिशन बाय एम्प्लॉई आय डी आणि ऑर्डर बाय ऑर्डर डेटप्रमाणे अरेंज करायचं, पार्टिशन बाय एम्प्लॉई आय डी प्रमाणे पार्टिशन करायचं आणि तो जो डेटा आहे अमाऊंटची जी टोटल येते ती रनिंग टोटलमध्ये सेव्ह करायची फ्रॉम ऑर्डर टेबलमध्ये. आता इथं काय होतं, तर पार्टिशन बाय काय करतं, तर डिवाइड्स डेटा इंटू ग्रुप्स लाईक ग्रुप बाय बट इट डज नॉट कोलॅप्स द रोज. पार्टिशन बाय काय करतं, डिवाइड्स द डेटा इन द ग्रुप्स बट डज नॉट बट डू नॉट कोलॅप्स द रोज. ऑर्डर बाय काय करतो, ऑर्डर बाय डिफाईन्स द ऑर्डर ऑफ कॅल्क्युलेशन्स. ऑर्डर बाय काय करतो, तर ऑर्डर ऑफ कॅल्क्युलेशन डिफाईन करतो. आणि ओव्हर काय करतं, रिटर्न्स द रेग्युलर ॲग्रिगेट इंटू विंडोड वन. टर्न्स द रेग्युलर ॲग्रिगेट इंटू विंडोड वन. रेग्युलर ॲग्रिगेटला विंडोड वनमध्ये कन्वर्ट करायचं काम ओव्हर करतो. तर आता पॉप्युलर विंडो फंक्शन्स कोणते कोणते आहेत, तर रो नंबर, युनिक सिक्वेन्शियल रो नंबर विदिन द पार्टिशन. युनिक सिक्वेन्शियल रो नंबर विदिन द पार्टिशन ते म्हणजे काय, रो नंबर. रँक काय करते, ते गिव्ज द रँक्स विथ द गॅप्स ऑफ टाईज. त्याच्यानंतर डेन्स रँक काय करते, तर डेन्स रँकमध्ये आपल्याला रँक्स विथ नो गॅप मिळते. ओके, काय मिळते, रँक विथ नो गॅप डेन्स रँकमध्ये मिळणार. त्याच्यानंतर सम आणि ओव्हर रनिंग टोटल ऑर विंडो सम. त्याच्यानंतर ॲव्हरेज आणि ओव्हर मूव्हिंग ॲव्हरेज ऑर विंडो ॲव्हरेज. लॅग ॲक्सेस द व्हॅल्यूज फ्रॉम द प्रिव्हियस रो. लीड ॲक्सेस द व्हॅल्यूज फ्रॉम द फॉलोइंग रो. की डिफरन्स बिटवीन द ग्रुप बाय अँड
विंडो फंक्शन मधला की डिफरंट रिझल्ट्स काय असतात की ॲग्रिगेट फंक्शनचे रिझल्ट्स काय असतात तर कोलॅप्स द रोज इंटू वन, कीप्स ऑल द रो विजिबल. विंडो फंक्शनमध्ये काय होतं, ऑल रो विजिबल, प्रत्येक रो विजिबल असते, आणि ॲग्रिगेट फंक्शनमध्ये कोलॅप्स द रो इंटू वन. यूज केस टोटल सम पर ग्रुप, हे कुठे वापरतात टोटल सम पर ग्रुप, आणि हे कुठे वापरतात रनिंग टोटल, रँकिंग, रँक, मूविंग ॲव्हरेज. रनिंग टोटल, रँक आणि मूविंग ॲव्हरेज. Window function performs the calculation across the set of rows related to the current row without collapsing the result. Useful for ranking, running totals, moving averages and more. Window function performs the calculation across the set of rows. Set of rows वर ते calculation perform करतात. Related to the current row. Current row ला related असणाऱ्या set of rows वर ते operation perform करतात. विदाउट कोलॅप्सिंग द रिझल्ट्स, आणि ते रिझल्ट्स कोलॅप्स करत नाहीत. त्याच्यामुळं ते कशासाठी युजफुल आहेत तर रँकिंगसाठी, रनिंग टोटलसाठी, मूविंग ॲव्हरेजसाठी आणि अजून बऱ्याच गोष्टींसाठी. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे द डिफरंट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रँक अँड डेन्स रँक अँड रो नंबर इन SQL. ओके, तर आता काय क्वेश्चन आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रँक, डेन्स रँक. आपण जरा ह्याची टेक्स्ट हाईट वाढवून घेऊ. ओके, हां, तर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रँक, डेन्स रँक. तर ऑल थ्री आर द रँकिंग विंडो फंक्शन. हे कशात येतात तर रँकिंगचे विंडो फंक्शन आहेत SQL मधले. दॅट असाइन्स द युनिक नंबर टू ईच रो, की जे प्रत्येक रोला युनिक नंबर देतात. विदिन द पार्टिशनमधल्या प्रत्येक रोला ते युनिक नंबर देतात. बेस्ड ऑन द ऑर्डर बाय क्लॉज, बट दे हँडल टाईज डिफरंटली. ऑर्डर बाय क्लॉजच्या बेसिसवर, पण ते काय करतात, हँडल टाईज डिफरंटली हँडल करतात. आता रँक बघूयात. व्हॉट इट डज, रँक फंक्शन काय करतं, असाइन्स युनिक रँक टू ईच रो विदिन पार्टिशनमधल्या प्रत्येक रोला ते युनिक रँक असाइन करतं. पार्टिशनमधल्या प्रत्येक रोला युनिक रँक असाइन करतं. इफ देर इज अ टाय द रो गेट द सेम रँक, बट इट जम्प्स रँक्स फॉर द नेक्स्ट रो. जर का तिथं टाय असेल, सेम व्हॅल्यू असेल दोन रोसाठी, तर रोज गेट सेम रँक, तर रोला सेम रँक मिळते, बट जम्प्स द रँक फॉर द नेक्स्ट रो. म्हणजे काय होतं, समजा असाइन्स युनिक रँक टू ईच रो विदिन द पार्टिशन. समजा मुलांचे मार्क्स, स्टुडंट्सचे मार्क्स आहेत आणि त्याला त्या बेसिसवर त्यांना रँक द्यायची. एखाद्याला 95 मार्क्स आहेत तर त्याला रँक 1 आली, दुसऱ्याला 93 मार्क्स आहेत तर त्याला रँक 2 आली, आणि थर्ड आणि फोर्थवाल्या नंबर्सना दोघांनाही 90 मार्क आहेत. तर ते काय करणार, असं आधी तो युनिक रँक देणार प्रत्येकाला, आणि जर का टाय झाली म्हणजे दोघांना सेम मार्क आहेत अशी केस आली, तर रोज गेट द सेम रँक, तर त्या दोघांनाही सेम रँक मिळेल. म्हणजे समजा त्या दोघांनाही 3 रँक मिळणार, पण जो त्याच्या खालचा नंबर आहे त्याच्यासाठी रँक 5 असणार. ओके, इफ द टू रोज, हां आता इथं त्याचं एक्झाम्पल आलं आहे. सॅलरी समजा 6,000 आहे तर रँक 1, सॅलरी 5,000 आहे तर रँक 2, सॅलरी 5,000 आहे तर रँक 2, आणि फोर्थ नंबर जो आहे त्याला सॅलरी 4,000 आहे, पण तर त्याला 3 रँक नाही मिळणार, त्याला रँक 4 मिळणार, का तर या दोघांना सेम रँक मिळालेली आहे. म्हणून पुढची रँक त्यांनी स्किप केली, रँक 3 त्यांनी स्किप केली आणि डायरेक्ट रँक 4 दिली. त्याच्यानंतर डेन्स रँकमध्ये काय होतं, सेम रँकिंगसारखं असतं, फक्त स्किप नसतो. इथं 2च्या ऐवजी 3 येणार, म्हणजे इथं 4च्या ऐवजी 3 येणार. If the two rows tie at the rank 2, next rank will be 3. Assigns the unique sequential number for each row. Unique sequential number मिळतो प्रत्येक रो साठी, रिगार्डलेस ऑफ द टाईजला सोडून. नो डुप्लिकेट ऑर स्किप्ड नंबर. डुप्लिकेट किंवा स्किप्ड नंबर असतात का ह्याच्यात तर नसतात. इफ द टू रोज हॅव सेम सॅलरी, दे स्टील गेट द डिफरंट रो नंबर. आता रो नंबरमध्ये काय असतं, युनिक किंवा सिक्वेन्शियल नंबर असतात. प्रत्येक रोसाठी युनिक किंवा सिक्वेन्शियल नंबर असतात. टाई वगैरे ते काही बघत नाही.
म्हणजे दोघांना सेम सॅलरी जरी असली तरी तो प्रत्येकाला सेपरेट रो नंबर देणार, सगळ्यांना सेम सॅलरी असली तरी तो सगळ्यांना रो नंबर सेपरेट देणार. आता त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. आता ह्यांच्यातला की डिफरन्स बघू आपण. तर याच्यातला की डिफरन्स काय, हँडल द टाईज. कोण टाईज हँडल करतं, तर रँकमध्ये सेम रँक राहती, स्किप्स द नंबर. डेन्स रँकमध्ये काय असतं, सेम रँक राहती पण नो गॅप्स राहतात. इथं स्किप नंबर राहतो, इथं पण सेम रँक आहे, इथे पण सेम रँक आहे, पण रँकमध्येही सेम रँक आहे आणि डेन्स रँकमध्येही सेम रँक आहे. पण रँकमध्ये तो नंबर स्किप करतो आणि डेन्स रँकमध्ये गॅप्स नसतात. ऑलवेज युनिक किंवा नो टाईज. रो नंबरमध्ये काय असतं, युनिक किंवा नो टाईज असतात. युनिक नंबर असतो आणि टाईज नसतात. यूज केसेस कुठे, तर लीडर बोर्ड्स विथ रँक्स असेल तेव्हा रँक वापरतात. रँकिंग विदाऊट गॅप जेव्हा लागतं तेव्हा डेन्स रँक वापरतात. आणि युनिक रो इंडेक्स जेव्हा लागते तेव्हा रो नंबर वापरतात. रँक गिव्स द रँक्स विथ नो गॅप्स फॉर टाईज. dense rank gives ranks without gaps for and row number gives the unique number to each row. Now what is the clustered and non-clustered index in SQL? Index is the database object that improves the speed of the data retrieval. तर ते काय आहेत, तर डेटाबेसचे ऑब्जेक्ट्स आहेत की जे काय करतात, स्पीड ऑफ डेटा रिट्रायवलचा वाढवतात. ऑन अ टेबलवर मधला स्पीड ऑफ रिट्रायवलचा वापरतात. प्रोव्हाइडिंग द क्विक लुकअप स्ट्रक्चर प्रोव्हाइड करून डेटा रिट्रायवलचा स्पीड वाढवतात. थिंक ऑफ इट ॲज अन इंडेक्स इन ए बुकमधल्या इंडेक्ससारखं कन्सिडर करा. इट हेल्प्स टू फाइंड द इन्फॉर्मेशन फास्ट. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला इन्फॉर्मेशन फास्ट शोधायला मदत होती. क्लस्टर्ड इंडेक्स सॉर्ट्स अँड स्टोअर्स द ॲक्च्युअल डेटा रोज. सॉर्ट करतो आणि स्टोअर करतो. ॲक्च्युअल डेटा रोज सॉर्ट करतो आणि स्टोअर करतो of the table in the order of index key. There are only one clustered index per table because the data rows can be physically sorted in only one order. The data itself is the index. By default, the primary key creates the clustered index in most RDBMS and faster the range based on the queries order by. Create clustered index employee id idx underscore employee underscore id on employees employee id. आणि आता नॉन क्लस्टर्डमध्ये काय असतं, सेपरेट क्रिएट करतं सेपरेट स्ट्रक्चर फ्रॉम द डेटा रो, लाईक लुकअप टेबलसारखं सेपरेट स्ट्रक्चर क्रिएट करतं फ्रॉम द डेटा रो, विच होल्ड इंडेक्स कीज अँड पॉइंटर रो लोकेटर to actual data rows. A table can have multiple non-clustered index. Data is not stored in the sorted order. Only the index more flexible for different queries. Good for the column where join select clauses असतात, त्याच्यासाठी गुड आहे. इथे सिंटॅक्स दिला आहे नॉन क्लस्टर्ड इंडेक्स कसा क्रिएट करायचा. आता क्लस्टर्ड आणि नॉन क्लस्टर्ड मधला की डिफरन्स बघूयात. तर की डिफरन्स काय, आधी वन लाईन डेफिनेशन बघू. क्लस्टर्ड इंडेक्स सॉर्ट्स अँड स्टोअर्स द ॲक्च्युअल डेटा रो व्हाईल नॉन क्लस्टर्ड इंडेक्स क्रिएट्स द सेपरेट स्ट्रक्चर दॅट पॉइंट्स टू द डेटा रो. ते आहेत त्या ह्यालाच क्लस्टर्ड इंडेक्स काय करतं, सॉर्ट करतं आणि स्टोअर्स द ॲक्च्युअल डेटा रोजना सॉर्ट करतो आणि स्टोअर करतो. व्हाईल नॉन क्लस्टर्ड इंडेक्स काय करतं, सेपरेट स्ट्रक्चर क्रिएट करतं दॅट पॉइंट्स टू द डेटा रो, जे डेटा रोला पॉइंट करेल असं सेपरेट स्ट्रक्चर क्रिएट करतं. आता व्हिज्युअल ॲनॉलॉजी काय म्हणते, काय तर क्लस्टर्ड इंडेक्स लाईक सॉर्टिंग पेजेस ऑफ अ बुक इन इंडेक्स ऑर्डर म्हणजे बुकमध्ये कसं आपण इंडेक्स ऑर्डरप्रमाणे पेजेस सॉर्ट करतो ना, तसं क्लस्टर्ड इंडेक्स असतं. द कंटेंट इज फिजिकली ऑर्डर्ड. आता नॉन क्लस्टर्ड इंडेक्समध्ये काय असतं, लाईक हॅव्हिंग बुकमार्क्स सारखं आहे. द डेटा स्टेज ॲज इज द इंडेक्स पॉइंट्स यू वेअर यू लुक.
जिथे आपण बघतो तिथे म्हणजे आपण जिथे मार्क करतो तिथे डेटा सेव्ह होतो, डेटा पॉईंट्स इंडेक्स पॉईंट्स सेव्ह होतात, डेटा स्टेज तिथे राहतो. आता डेटा स्टोरेज क्लस्टर्ड इंडेक्समध्ये काय असतं तर सॉर्ट्स अँड स्टोअर्स द ॲक्च्युअल डेटा रोज. नॉन क्लस्टर्ड इंडेक्समध्ये काय असतं स्टोअर्स सेपरेट इंडेक्स प्लस पॉइंटर डेट ऑफ पॉइंटर टू डेटा. स्टोअर्स सेपरेट इंडेक्स प्लस पॉइंटर्स टू डेटा. नंबर पर टेबल ओनली 1. इस क्लस्टर्ड इंडेक्समध्ये काय असतं नंबर पर टेबल किती असतात 1च असतात. तर नॉन क्लस्टर्डमध्ये मल्टिपल अलाउड आहेत. लॉजिकल वर्सेस फिजिकल. चेंजेस फिजिकल ऑर्डर ऑफ डेटा. क्लस्टर्ड इंडेक्समध्ये काय होतं फिजिकल डेटाची ऑर्डर बदलता येते. डज नॉट अफेक्ट द फिजिकल ऑर्डर. नॉन क्लस्टर्डमध्ये काय होतं तर फिजिकल ऑर्डरला अफेक्ट करत नाही. आणि रेंज क्वेरीज सॉर्टिंग आणि प्रायमरी की लुकअप्ससाठी क्लस्टर्ड इंडेक्स चांगला आहे. आणि क्विक लुकअप्स आणि फ्रिक्वेंटली सर्च कॉलम्ससाठी नॉन क्लस्टर्ड इंडेक्स चांगला आहे.